माझा सेकंड ब्लॉग आहे. मी एवढा सर्व पसारा घेऊन बसलेली आहे. कसा दिसल? परत एकदा परत. भूक पण खूप लागलेली आहे. चांगले झाले पाहिजे. तर गाईस इथे बऱ्यापैकी झालेले आहेत. आता मी ते काढून घेते. साक्षीने एवढं सगळं बनवलं पण आम्ही तिला परत बनवायला होतं कारण फायनली आमचे बनून झालेले. हाय गाईज, हा माझा सेकंड ब्लॉग आहे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजे साक्षी कळसकर या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आता प्राचीच्याच घरी आहे आणि मी बनवते कोबीचे मंचुरियन, जे स्टॉलवरती असतात. म्हणजे नॉर्मल आपलं कांदा भजी असते त्याचे कसे कडक असतात तसे मी बनवते. तर मी बनवतच होते तेवढ्यात मला प्राची बोलली की तू याचा पण ब्लॉग बनवून टाक, काहीतरी होईल तुझ्या ब्लॉगवरती. तर मग म्हटलं ठीक आहे, मग आता मी रेसिपी बनवतेच आहे. माझा इथे तुम्ही बघू शकता कोबी एवढा कापून झालेला आहे आणि आता मी एवढा कापते. मग त्याच्यानंतर तुम्हाला बाकीची रेसिपी मी पुढे सांगते. आता मी एवढा सर्व पसारा घेऊन बसलेली आहे. तर माझा कोबी हा कापून झालेला आहे. तर आता मी कोबीमध्ये ॲड करणार आहे आपलं मैदा. तर मी हा सर्वच टाकणार आहे कारण की कोबी भरपूर आहे. याच्यामध्ये मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे. तर इथे कॉर्नफ्लॉवर आहे, तुम्ही बघू शकता. थोडं मेस होत आहे पण दुर्लक्ष करा कारण की ते होणारच. आता स्वयंपाक करतोय तर तसं पण कॉर्नफ्लॉवर जरा जास्त असं सुटसुटीत असतं नाही त्याच्यामुळे ते थोडंसं होतंय उडतंय पण ठीक आहे. तर आता मी थोडं कॉर्नफ्लॉवर पण ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं आपलं डाळीचं पीठ ॲड करणार आहे. जास्त नाही पण नॉर्मल थोडंसं बेसन. म्हणजे बेसन डाळीचं पीठ बस, जास्त नाही. तर हे पण आता मी मिक्स करते. ह्यामध्ये मी मीठ ॲड करते, म्हणजे आपलं जेवढं आपल्याला वाटतंय की हा इतकं बस आहे तितकं. तर मी आता एवढं घेते सध्या, अजून थोडं ॲड करते इतकं. नंतर लागलं तर बघू आपण सध्या, कारण की ते एक टाइम असेच चांगले लागतील पण जास्त खारट झाले तर त्याला हे नाही आहे. तर आता मी ते पण ॲड केलेलं आहे मीठ. यामध्ये मी आपला कलर ॲड करणार आहे, रेडवाला कलर पण ॲड केला आहे मी. तो आता नाही दिसणार, त्यात पाणी ॲड केलं की तो एकदम लाल लाल दिसेल. आता नाही दिसणार काही. कसा दिसल? परत एकदा रिटेक कसा दिसेल? नाही पुन्हा गाईज तुम्हाला बघायचं का नाही, पुन्हा एकदा होऊ देत. आता ही आहे लाल मिरची पावडर, कारण की त्याला तिखट थोडं पाहिजेच आणि घरामध्ये इथे सर्वांनाच तिखट आवडतं आणि मला सुद्धा, प्राचीला इतकं नाही आवडत पण आवडतं ना प्राची? नाही रे भाऊ, मला नाही आवडत तिखट. प्राची पण मला आवडतं ना. टाक बाई टाक. जास्त नाही टाकणार, गरजेपुरती चवीनुसार. हा तेच ते रे बाळा, नया है वह. काय नया है वह मतलब यूट्यूबर नया है वो पुराना है. हा. तर इथं आपण ऍड करतोय मिरची. गाईस तुम्ही बघितलंच मी कोबीमध्ये काय काय ऍड केलं. मैदा केला, कॉर्नफ्लॉवर केलं, त्याच्यानंतर थोडंसं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन, आणि त्याच्यानंतर थोडासा कलर आणि लाल मिरची पावडर आणि मीठ टाकलेलं. तर तुम्ही हे बघू शकता. आणि आता मी हे पाणी टाकून मिक्स करणार आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. तर थोडंसं नॉर्मल तेल, म्हणजे खूप जास्त तापून पण नाही द्यायचं आहे कारण की जास्त तेल तापलं तर मग ते असे जळून जातात. तर नॉर्मल म्हणजे असं आपल्याला वाटेल की हा आता थोडंफार तेल तापलंय, मग तेव्हा त्याच्यामध्ये मंचुरियन सोडायचे. मंचुरियन म्हणजे तेच कोबीचे भजी, मंचुरियन पण नाही म्हणता येणार त्याला. पण ही बोलते की त्याला पण मंचुरियनचे भजे बोलू शकतो. मग आता माहिती मंचुरियन बोलू शकतो, भजी नाही. तू भजी बोलते. हा, मंचुरियनचे भजे मी बोलते. असं भजी आपण कसं सांगतो कांदा भजी, तसं कोबीची भजी. तर मग आता इथं पीठ मगाशी तुम्हाला रेसिपी सांगितली त्यानुसार आता इथं मळून झालेलं आहे. आणि आता नॉर्मल थोडंसं तेल टाकलं की मग त्यात मी सोडणार. आणि जास्त फ्लेम नाही ठेवायची कारण की मग ते करपून जातील आणि मग ते जळकट चांगले नाही लागतात. बऱ्यापैकी तळत आले तरी अजून थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचे.
कसे होत आहे काय माहिती. भूक पण खूप लागलेली आहे. चांगले झाले पाहिजे, नाही तर सगळे म्हणतील काय खाऊ घालती. इथे बऱ्यापैकी झालेले ते, तर आता मी ते काढून घेते. सोडताना आहे ना फ्लेम ही लो ठेवा आणि परत पूर्ण सोडून झाले ना मग थोडीशी नॉर्मल फास्ट करा गॅस. झाले तुम्ही बघू शकता. तर गाईज मी फर्स्ट हे काकूंना देते, तर मग काकू मला सांगाल टेस्ट आधी, मग नंतर प्राची सांगा. येस येस. ओके मम्मा खालो. गरम आहे अजून, कामगार होते. ओके. तोपर्यंत मी इकडे दुसरं हे करते, तोपर्यंत काकू मला सांगतील कसे झाले. प्राचीचे रिएक्शन नंतर घेऊ आपण. तोपर्यंत मला उपाशी मार. तोपर्यंत मला उपाशी मार. तोपर्यंत हिला उपाशी मारणार. अरे भाई मेरे को भी दो, मुझे भी खाने दो जरा. अरे एकटीच खातात आहे आणि मला उगाच लटकट ठेवली तुझ्या रिएक्शन नंतर. कधी मी खाणार? हुकलो पाहूंगा. तेरा कपाल नाही दिखणार, थोडा वर करा. पाणी सुटलंय माझ्या तोंडाला आणि हिने मला थांबवून ठेवलंय कधीच. तुझ्या रिएक्शन नंतर दम नाही निघते, वास पण भारी येते म्हणून. आता माझ्या आईचे रिएक्शन चेक करू. गरम असतील तर फुकून खावा. रिएक्शनच्या नादात तोंडाला चटकन न बसो. काय टेस्ट आहे? खरंच का? खरंच आहे का? खरंच विचार ना? साक्षी, मला डाऊट आहे साक्षी. मला पण doubt आहे. खरं का मम्मा? मला जमतात का असे? कधी केली तू? एकदा केलं ते आठवण असं काय म्हणती. असं झालेलं आहे की साक्षीने एवढं सगळं बनवलं पण आम्ही तिला परत बनवायला होतं, कारण की हे एवढं झालं. एकदा फिनिश झालं, दोनदा झालं, तिसऱ्यांदा झालं, ही चौथी टाईम आहे. तर हे काही पुरलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही तिला अजून पुन्हा आणि परत करायला होतो. गाईज हे परत सेकंड टाइम हे बनवायचं, कारण की फर्स्ट टाइमचं जेवढं बनवलं तेवढं सर्व संपलेलं आहे. तर मग आता मला प्राची पण हेल्प करते यावेळेस, कारण की नको माझ्यावर जास्त लोड पडायला, त्याच्यामध्ये हेल्प करणार आहे. ऍक्च्युली असं झालं की तिने बनवलेलं ते पहिलं संपून गेलं, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळे मी तिला पटपट बनवलं, मी पण शिकून गेले तेवढंच. म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलला टाकायला नाही का असं. गाईज इथे प्रमोशन चालू आहे. नाही, मी माझं प्रमोशन नाही करत आहे. मी असं कधी बोलले का की प्राची काशीतकर चॅनलला जावा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, असं मी काय बोलले का? नाही ना. चॅनलचं नाव लक्षात ठेवा असं म्हणले का? प्राची काशीतकर वगैरे असं काय तुम्हाला ती तिच्या चॅनलचं तिने नाव पण नाही घेतलं, ती काहीच प्रमोशन काहीच नाही. नावाचं कोणताच युट्यूब चॅनल. गपचूप करून टाका सबस्क्राईब. तर गाईज फायनली आमचे बनवून झालेले हा सेकंड टाइम, पण ठीक आहे. तर कसे झाले आता हे प्राची मला सांगा. ऍक्च्युली सांगू का, पहिल्यांदा घरच्यांनी सगळ्यांनी केलं, खाऊन टाकलं, संपलं. सेकंड टाइम तिला परत करायला लागलं, म्हणजे तिला बिचारीला खूप मेहनत पडली. नाही पण सेकंड टाइमला मला प्राचीने सुद्धा हेल्प केलेली. हा, कारण की तिला लोड खूप आला ना. आधीच थोडं सांगितलेलं, मध्ये भरपूर झालं, सगळ्यांनी आवडीने खाल्लं. ऍक्च्युली आता मी टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे की कसे झाले. चलो काय आपण टेस्ट. सेकंड टाइम बनवलंय म्हणजे चांगलं असणारच. तरी प्राचीचे रिएक्शन घेऊ. कसं झाले काय. फेक रिएक्शन देऊ नको. गाईज हे बरंच आहे. गाईज खूप छान आणि खूप मस्त आणि खूप भारी टेस्टी झाले. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि खरं एकदम खरंच खूप छान झालेलं आहे. आणि क्रिस्पी पण आहे तेवढं टेस्टी पण आहे आणि तिखट पण आहे. त्यामुळे खूप छान झालेले. तिने जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही रेसिपी करा आणि तुम्ही तुमच्या घरी बनवा. आणि घरी बनवून झाल्यानंतर नक्की सांगा, त्याआधी पण नक्की सांगा कसे झाले. सो बघा खूप छान आहे. आणि माझे पहिले जे रिएक्शन होते ते इग्नोर करा, कारण की ते मी मजाक मध्ये दिलेले. खरंच नाही, खरंच खूप छान झालं. मी एवढी प्लेट भरून घेतलेले त्याच्यावरून समजा, कारण की अख्ख्या घरच्यांनी खाऊन समाप्त केलं. आता मला खाऊ दे. ओके गाईज तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कसं झाले मला नक्की सांगा. तर बस इतकंच. आता हा ब्लॉग मी एंड करते. तर भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर रॅन्डमली हा व्हिडिओ शूट केलेला मी असंच बनवत होते. पहिला पण ब्लॉग मी प्राचीमुळेच केलेला, आता सेकंड पण प्राचीमुळेच केलेला. ऍक्च्युली असं काय नाही, ती नवीन आहे. सो तिला थोडं मोटिवेशन करणं जरा गरजेचं आहे. आणि चॅनल तिने नवीनच ओपन केला आहे, त्यामुळं आम्ही तिला म्हणजे मी तिला सांगते की कर. आणि आपलं पब्लिक कसं आहे, काही असू दे कर, पण कर. त्यामुळं कसं
धन्यवाद. गाईज व्हिडिओला प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि कसं झालंय मला कमेंटमध्ये नंतर नक्की सांगा. सो बाय बाय.